श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांना अनुभव हे खूप सुंदर सुंदर येत असतात. आणि आज तर आपल्या चॅनलचं भाग्य म्हणावे लागेल, कारण मोरेदादा पंत यांना साक्षात पाहिलेलं, त्यांच्याशी बोललेल्या आजचा अनुभव एका स्वामी भक्तांचा आहे. आणि त्या आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. आणि त्या ताई या जिल्हा अहिल्यानगर येथील राहणाऱ्या आहेत. आणि त्या ताईंचं नाव हे मंगल तुळशीराम लष्करे आहे. आणि या ताईंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी साक्षात मोरेदादांना पाहिलेलं आहे आणि त्यांच्याशी बोललेले देखील आहेत. तर चला तर त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला स्वामींचे अनुभव काय आहेत जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हॅलो. हा बोला. अनुभव शेअर करायचा आहे. हा त्या ताईंनी सांगितलं ना मला, त्या भेटल्या होत्या. कोणत्या? तरावाडीच्या. हम्म. म्हटलं करू एकदा तुमच्याशी बोलेल मी. हा. नाव तुम्ही सांग. कुठं? मी सातारा जिल्ह्यात. अरे बापरे. हा का. नाव सांगायचंय ताई तुम्हाला? माझं नाव ना मंगला तुळशीराम लष्करे. रेशकरे आडनाव आहे का? लष्करे. लष्करे. अच्छा. हा. आता ते ठिकाण म्हणजे जिल्हा तालुका काय? तालुका हेच नगर. तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर. हा. अहिल्यानगर का? अहिल्यानगर. कसे आला स्वामींच्या सेवेमध्ये? आम्ही ना नाशिकला होतो. मिस्टर आणि मी दोघं कंपनीत होतो. 86 पासून. 86 पासून आम्ही जायचो दिंडोरीला. तेव्हा मोरे दादा होते. अरे वा. हा मोरे दादा होते. आणि खूप गर्दी असायची. मग यांच्या एक मित्र म्हणे चला आपण जाऊ स्वामींच्या मठात जाऊ म्हणे. म्हणजे तुम्ही मोरे दादांना असं डोळ्याने पाहिलंय? हो. अरे वा. बोलणं समोर, त्यांच्या समोर. अरे वा, भाग्यवान आहे ताई तुम्ही. हा माझी मुलगी, माझे एक मुलगा मुलगी दोघं पण आम्ही घेऊन जायचो त्यांना. आणि लोक म्हणायचे कशाला जाता म्हणे, काय म्हणे ते बाबा काय सांगतात म्हणे असं. म्हणजे त्यावेळेस नव्हतं ना हो जास्त. हा नाही काहीच नव्हतं. आम्ही म्हणायचं काही नाही म्हटलं, आम्ही जातो म्हटलं, आपले श्रद्धा आहे बा त्यांच्यावर. आम्ही जातो. तेव्हा दिंडोरीला मग त्यांचं ते एवढं नव्हतं, असं उघडच होतं आणि एकच मोठं असं हे होतं, असं शेड सारखं होतं. मग तिथे बसायचे मोरे दादा, प्रत्येकाचे प्रश्न विचारायचे, त्यांना असं असं सांगा, असं असं करा. सेवा सांगायची का? सेवा सांगायची ते. एवढी सेवा नसायची पण सांगत होते. मग आमच्या सासऱ्यांना बरं नव्हतं ना, मग विचारायचं आम्ही. ते म्हणे गंगेत आंघोळ करा, असं तसं. म्हणजे साधी सोपी आपली सेवा सांगायची. हा साधं सांगायची. मग तुम्ही भरपूर वर्ष झाले की ताई सेवेमध्ये आहात मग? हो 86 पासून. अरे बापरे. त्यांना सांगितलं ना मी त्या तळावाडीच्या बाईंना. म्हटलं 86 पासून. अरे बापरे का म्हणे. मग असं करत स्वामींचा प्रचार होणे अगोदरच तुम्ही होतात. नाही खरोखरच माझं सुद्धा भाग्य म्हणावं लागेल, इतक्या वर्षाचे तुम्ही स्वामी सेवेकरी आहात. आणि म्हणजे आपल्या चॅनलवर अनुभव शेअर होतोय, मी तुमच्याशी बोलते. आणि इतकं म्हणजे, आणि आम्ही नाशिक सोडलं ना, मग नाशिक सोडलं मग गावी आलो इकडे. गावी आल्यानंतर मग
अहो गावची जागा पण आमची बळकवण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे लोकांनी. तुमच्या नावावर नव्हती का? होती नावावर पण अतिक्रमण असं. हा जबरदस्ती. मग मी माहेरी राहिले, ते सासू सासरे गेले, आम्ही एकटे आणि 7 नंदा, त्यांची सगळे लग्न वगैरे झालेली. मग मी बाहेरी राहिले. म्हटलं आता घर पडलेलं काय करावं. अहो स्वामींच्या रूपात यायचे आमचे सासरे यायचे. वारल्यानंतर सुद्धा? वारल्यानंतर यायचे. म्हणायचे कशाला राहिली तू इथे, चल ना म्हणे आपल्या गावाला, इथं कशाला राहते. म्हणजे स्वप्नात यायचे का? स्वप्नात. स्वप्नातच. मग मी सांगायचे आमच्या वडिलांना, म्हटलं मला नाही राहायचं म्हटलं इथं. म्हटलं तुम्ही आहे तोपर्यंत बघतील मला, कोण कोणाचे भाऊ आहेत म्हटलं, माझे कुत्र्याचे हाल करतील. म्हणजे तुम्ही एकटेच राहत होता का मिस्टर पण राहत होते? मिस्टर, मी 2-3 पोरं. म्हणजे तुमचं कुटुंबच माहेरी राहत होतं? माहेरी राहत होतो. वर्षभर राहिलो बाई आम्ही. मग आले मी इकडं. मग राहिले. मग वडिलांनी बांधून वगैरे दिलं. वडील चक्कर मारायचे. वडील आमची सर्व्हिसला होते. आणि मग असं करता करता घरही बांधलं. मग काय अहो कोर्ट कचऱ्या इतक्या झाल्या का, पण मी कशालाच घाबरले नाही. नाही ती साथ असल्यानंतर नाही भीती वाटत कशाची. तेच ना. मग आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला बोलवलं, गेलो. इतके PSI चांगले होते. खरंच चांगले होते ते. म्हटलं साहेब. ताई तुम्ही स्वामींच्या सेवेत होता म्हटल्यानंतर जी भेटते लोक ती चांगलीच भेटत जातात ताई. खूप चांगले. म्हटलं साहेब, म्हटलं आम्ही बघा म्हटलं मागासवर्गीय, म्हटलं आता तुम्ही लोकांना घर राहायला देतात, घरकुलं देतात, त्यांना चांगलं मुलांना शिक्षण द्या म्हणून तुम्ही किती सहकार्य करता म्हटलं. आता आमची जागा असून आम्हाला उठवतात म्हटलं. आता आम्ही गेलो होतो म्हटलं पोटा पाण्यासाठी शहरामध्ये. आता तिथं काही काम संपलं, मग इकडं आलो तर लोकांनी अतिक्रमण केलं. म्हटलं काय करायचं. काय नाही घाबरू नका म्हणे तुम्ही, अजिबात घाबरायचं नाही म्हणे. म्हटलं साहेब माझा मुलगा कॉलेजला येतो म्हटलं, त्याला कोणी मारलं काय झालं. नाही आम्ही आहोत ना म्हणे. अरे वा. त्यांनी कार्ड दिलं मला आणि मग म्हणे कधी पण रात्रीचा फोन करत जा, काही घाबरायचं नाही म्हणे. म्हटलं असं म्हणू नका, आता साहेब झोपलेले आहेत आणि कसं काय फोन करायचा, आम्ही त्याच्यासाठीच येत म्हणे. एवढं त्यांनी सहकार्य केलं. अरे वा. पण तुम्ही तिकडे शहर नाशिकला होता तेव्हा तुमचे सासू सासरे नव्हते का गावी? होते ना. होते पण थकले. मग सासरे अचानकच गेले आमचे अटॅकने. सासूबाई राहिल्या, त्या पण थकल्या खूप. आणि पूर्वीचं घर नव्हतं का तुमचं का आसपास? होतं घर, ते पडलं सगळं. छोटस होतं. आमच्या नणंदबाई राहत होते, त्या पण वारल्या. मग ते आता मग पोरांचं शिक्षण ते म्हणून आम्ही तिथंच राहिलो. मग कंपनी बंद झाली माझी. मग आलो आम्ही इकडे. इतकं सहकार्य केलं त्या साहेबांनी. अरे वा. मग काहीच नाही. मग आमच्या जागा ते नावावर झाली. परत नाशिकला गेलो, ते परत उतारे बितारे काढले. मग तेव्हा आम्ही राहिलो. आणि मग गावात राहिलो. आणि आम्ही इकडे यायची अशी इकडे मळ्यात वगैरे कशाला सरपण येते गवऱ्या वेचायला. बाई म्हणायची देवा स्वामी, म्हटलं किती छान एकांत आहे ना इथे. म्हटलं ही जागा मला मिळू द्या बाई, म्हटलं कसं करावं म्हटलं. खूप छान जागा आहे म्हटलं. अहो ताई ती जागा बघा ना, मला होऊन विचारायला आले म्हणे मामी तुम्हाला जागा घ्यायची का. म्हटलं घ्यायची ना. चला म्हटलं. सांगितलं ना ताई. हो ना, त्यांना सांगितलं मी. तर ते म्हणे चला म्हणे तुम्हाला दाखवतो जागा. अहो त्यांनी घरी विचारलं सुद्धा नाही त्या मामांनी. आम्हाला लगेच चला म्हणे आपण लगेच नावावर करू म्हणे. 50,000ची जागा ताई आज काही 2 लाख रुपये गुंठा आहे इथे. आम्हाला जवळजवळ 1 एकर दिली त्यांनी. अरे वा. आणि त्याच्यात बघा आणलं ना होत आहे. मग आमचे मिस्टर वगैरे पुण्याला मग कामाला कन्स्ट्रक्शनची काम करायला लागले. मग घर केलं आम्ही. 2.25 एकरात बंगला बांधला. अरे वा.
10 आंब्याची झाडं, 6 चिक्कूची झाडं. इतकं छान आहे ना, तुम्ही आल्या तर बापरे म्हणसाल काय. खूप छान केलं. आणि मग असं करता करता मग आपलं म्हटलं आपल्याला स्वामी आहेत म्हटलं. स्वामींनी जागा मिळवून दिली बाई म्हटलं मला. मी प्रत्येकाला तेच सांगते मी. स्वामींचे आशीर्वाद म्हणून मला जागा मिळाली. खूप किती किती धन्य धन्य आहे म्हटलं. असं मग नाशिकला असताना मी आपलं पारायण केलं स्वामींचं. तर मग स्वामींचं गुरुचरित्र पारायण केलं होतं. नाही, स्वामी सारामृत पारायण केलं होतं. ते खूप जाड होतं तेव्हा ते पुस्तक. आता छोटे कॉप्या निघाले ते. आता छोटं निघालं. मग कंपनीत असतानाच मग मी ते वाचन वगैरे करायची. मग मैत्रिणी म्हणायच्या बाई म्हणे लष्कर आहे तू एवढं करते, मग जाऊन ये ना म्हणे दिंडोरीला एकदा जाऊन ये, त्यांची भेट तर घेऊन ये. म्हटलं बाई आपल्याला आपल्या सामान्य माणसांकडे कोण बघणार आहे हो म्हटलं. तशी तर मी जाऊनच येईल म्हटलं, कमीत कमी त्यांच्या पायरीचं तरी दर्शन घेईन म्हटलं. आणि मग मी गेले तर आपले अण्णासाहेब मोरे, तेव्हा मग मोरे दादा पण होते, पण ते कुठेतरी बाहेर गेले होते वाटतं. मग अण्णासाहेब मोरे असे बसलेले होते, खूप लोक जमलेले. आणि मी आले बाई तिकडनं. म्हटलं अरे वा, मला दर्शन झाल्यासारखं झालं बाई आता म्हटलं. आणि अहो बसले बसले त्यांची माझी एकच नजर झाली. नजर झाली. म्हटलं झालं माझं पारायणाचं सार्थक झालं बाई म्हटलं. अरे वा. खूप अनुभव होता, खूप अनुभव. मला इतके शेअर करायचे होते, पण आता आपल्याला काही माहिती नाही काय नाही म्हटलं तर कसं करावं शेअर. असं खूप अनुभव आले प्रत्येक ह्याला. मी म्हणजे कुठे बाहेर जाताना पण बापरे म्हटलं आता स्वामी मला गाडी मिळू दे बाबा म्हटलं. आता लगेच गाडी येतेच गाडी. असं आहे. हो ना. खूप खूप अनुभव आहेत बाई मला. म्हटलं एक दिवशी करेल मी तुम्हाला चांगलं सांगेल मग. तुम्ही काय करता? मी काय म्हणजे ही काय आपला चॅनल वगैरे आहे, चॅनल वरती काम करायचं, घरचं करायचं. अच्छा. म्हणजे एवढेच आता आठवतात का अनुभव तुम्हाला? हो मग. एकदा अक्कलकोटला गेलो, मग तिथून मग दिंडोरीला मग प्रश्न वगैरे विचारले. असंच अडचणी यायला लागल्या. मग गेलो तर ते म्हणे आधी कुलदेवीला तुम्ही जाऊन या. आता कुलदेवी आहे यल्लमा म्हटलं आमची सौंदतीची. तर जायचं कसं हे माहिती नाही, काही नाही, जाणार कसं. मग मी मनात खूप हट्ट धरला की स्वामी म्हटलं देतील मार्ग, काढतीलच म्हटलं. अहो ताई डायरेक्ट आम्हाला माझ्या मुलीने विचारलं एकाला, म्हणे अहो सौंदतीला जायचंय माहितीये का तुम्हाला? आहे ना म्हणे, मी खूप वेळा जाऊन आलेलो आहे, चला म्हणे. अरे वा. अहो डायरेक्ट क्रुझर आणली. माझ्या 2 नंदा, 3 नंदा, आम्ही पोरं सोरं सगळे आम्ही सौंदतीला गेलो. अरे वा. हो छान दर्शन झालं का ताई, काय सांगू तुम्हाला. आणि खूप प्रगती पण खूप झाली अहो आमची. खूप प्रगती झाली. एकदा घरात आले की प्रगतीच होत जाते ताई. स्वामींनी दाखवला ना मार्ग. हो ना. स्वामी मग म्हटले असतील व तू देवीचं पण कर, माझंही कर. आणि त्यात आपल्या कुलदेवीचं आणि स्वामींचं रूप म्हणजे घरामध्ये आहे ना. आणि कुलदेवीला पण तुम्ही जाऊन आला, मग कुळाची देवी प्रसन्न आहे, स्वामी प्रसन्न आहेत म्हटल्यानंतर काय कमी पडणार आहे सांगा बरं. नाही रोजच स्मरण करते. देवीचं ते मंदिरही दिसतं, स्वामींचं पण दिसतं, दिंडोरीचं दिसतं. तुम्हाला सांगते त्र्यंबकेश्वरचं दिसतं. स्वामींचं होतात प्रत्येक देवांचं. काढलं की लगेच समोर दिसत. तुम्ही दर्शन घेऊन आलाय त्र्यंबकेश्वरला जाऊन? त्र्यंबकेश्वरला जाऊन आले. इथे पारायण होतं ना एक दुर्गा सप्तशतीचं, पाठ केला. रात्रीचं गेलो. माझ्या मुलीकडूनच गेले होते मी. ती पण आहे अहो स्वामी भक्त. अरे वा. मुलगी माझी ती पण खूप करते.
तिने सिद्धमंगल पादुका आणल्या ना करून, त्र्यंबकेश्वरून आणले तिने. पादुका आणल्या, ती रोजची सेवा आहे ती करते. तुम्ही काय काय करता सेवा रोजची? मी स्वामी चरित्र, आपल्या कुलदेवतीचे स्तोत्र वगैरे, कुलदेवतीचे बरंच स्तोत्र आहेत, मग ते वाचते. पुस्तकच आणलेले तिथून. नित्य सेवेचं आहे का कुलदेवतेचं स्तोत्राचं? कुलदेवतीचं, आमच्या कुलदेवतीचं वेगळं आहे ते. मग ती प्रार्थना करते, आरती म्हणते, आणि मग स्वामींचं श्रीसुक्त, स्वामी चरित्र, 3-3 अध्याय रोजचे आपले. कधी काही असं काही आलं की वेळ नाही मिळाला तर मग नाही होत, मग जशी जमेल त्या पद्धतीने सेवा करते. मग आजच गेले होते, मग म्हटलं आज चला, खूप इच्छा होती आज एकादशी, म्हटलं पारायणाला बसावं, पण बरंच लांब आहे ना आम्हाला, 8-9 किलोमीटर आहे जायला पारनेरला केंद्रात. मग म्हटलं जाऊ द्या, चला म्हटलं दर्शन तर घेऊन येऊ. घरून 2 आंबे नेले, गुलाबाचे फुलं खूप आलेले होते ते नेले, तिथं नारळ, खडीसाखर वगैरे घेतली, स्वामींच्या चरणी ठेवली तिथे. आणि मग त्या ताई भेटल्या, हो म्हणे तुम्ही शेअर करा ना म्हणे. मी त्यांना असं सांगितलं ना, ते म्हणे शेअर करा ना म्हणे, तुम्हाला नंबर देते. मग तो नंबर दिला ना त्यांनी, मग मी कॉल केला होता. मग म्हटलं बघू आता नंतर ना, आता निवांत त्यांच्याशी बोलते, पण तुमचाच आला फोन. कॉलिंग पडलेला होता ना मिस कॉल, मग म्हटलं चला आता वेळ आहे करावा फोन. कधी कधी काय होतं, मी कामात असल्यानंतर नाही ना कॉल रिसीव्ह करत नाही. बरोबर. म्हटलं जाऊ द्या आता करू नंतर शेअर आपण. चांगलं झालं, खूप छान. एक मुलगा IT इंजिनियर आहे धाकटा, आणि मोठा कंस्ट्रक्शनची कामं घेतो, आणि मुलगी पण बचत गट वगैरे. तिची मुलगी आर्किटेक्ट आहे, म्हणजे माझी नात आर्किटेक्ट आहे पुण्याला, आणि ती पण असं बाहेर देशात माल पाठवते, केळी, कांदे, मिरच्या, दुबईला. आंबे पाठवले आता तिने. अरे वा, छान आहे ना. ती म्हणे स्वामींच्याच कृपेने सगळं होतं म्हणे. तिची खूप श्रद्धा आहे. आपली येत आहेच, पण असं ते सगळेजण म्हणतात बापरे तुम्ही मोरे दादांना बघितलं. म्हटलं समोर समोर बघले, फार तडक होते बरं का ते. स्वामींसाठी होते का वेगळे होते जरा? असे एकदम तडतड तडतड होते. आणि हे त्यांचा मुलगा आहे ना अण्णासाहेब, ते खूप शांत आहेत, पण ते खूप शांत आहेत, ते फार तडतड होते बाई. स्वामींचं पण म्हणजे स्वामी पण तसेच असे, म्हणजे चालताना फास्ट चालणार, रागाने इकडे तिकडे बघणार, बोलणार, जास्त हसणार नाहीत. तशीच होती. तशीच होती. पण काय बाई, आता इतके लोक स्वामी सेवा करतात का. आमच्या इकडं पण खाली 3 किलोमीटर अंतरावर कल्याण हायवेला तिथे पण एक मंदिर आहे बघा, माळकूपला. मग आम्ही तिथं जायचो पूर्वी, पण तिथे काही एवढं नव्हतं बरं का. आता इतकं गजबजून गेलं का, इतके लोक येतात. पंक्ती तिथे रोजच्या जेवणाच्या. अरे वा. पंक्ती रोजच्या जेवणाच्या. ते आता म्हणजे कसं झालंय, स्वामींची सेवा करायला लागलेला प्रत्येकालाच अनुभव येतात ना ताई. येतात. कोणाची सेवा वाया जात नाही, कोणाची सेवा वाया जात नसल्यामुळे प्रत्येक जण येतोय सेवेमध्ये. खरंच आहे बाई, खरंच. आता त्यांच्यावरच विश्वास आहे आता बस. कोणावर नाही विश्वास. स्वामी म्हणतात ना, हम गया नहीं जिंदा आहे, त्या पद्धतीने आहे ना. स्वामी आहेत म्हणून तर एवढी लोक येतात, त्यांना चमत्कार दिसले स्वामींनी केले त्यांच्या आयुष्यात. आहे ना, खरंच आहे. हो खरंच आहे बाई. पण कधी कधी पूजा होते, कधी नाही होत, कधी पण मनातून आपलं नामस्मरण असतंच. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून. आता तुम्ही एवढ्या दिवसाच्या भक्त आहात म्हटल्यानंतर नामस्मरण काय सांगावी लागणारी गोष्ट नाही, आपोआपच होऊन जात असेल ताई मनातून.
आता मी त्यांचंच मासिक वाचत होते. आज मासिक आणले ना, दर महिन्याचे लावलेले केंद्रातून आणलेले मासिक ते आणले. छान अनुभव आहेत तुमचे, म्हणजे छोटे छोटे का असं ना पण खूप सुंदर आहेत. आणि त्यातली त्यात तुम्ही मोरे दादांशी म्हणजे बोललेला त्यांची पाहिलेला आहे, खूप छान आहे ताई. समोरासमोर बसलेलो आम्ही, काय काय अडचणी बुवा सांगा. लय की प्रगती आता तर बापरे, खूपच प्रगती. स्वामी आले ना घरी ताई, त्याच्यामुळे प्रगती होत गेली. हो ना. अजून काय पाहिजे आपल्याला, एवढे पोरं चांगले आहेत आपले, नात चांगले, नातू चांगले, खूप हुशार आहेत नातू. काय पाहिजे दुसरं आपल्याला. नाही आयुष्यात सुख समाधान हे कुटुंबामध्येच असते ना ताई. भरपूर आहे म्हटलं. आपण समोरच्या झोपडपट्टीत बघतो म्हटलं, आपण किती सुखी आहे म्हटलं. हो ना. उदाहरण घेतलं तर आपण खूप सुखी म्हटलं. हो, असं वाटतं. तेच ना बाई, खरंच आहे. स्वामींचं वाया नाही जात केलेलं. नाही केलेलं अजिबात वाया जात नाही. प्रत्येकाला आपला एक बॅलन्स येतो. बॅलन्स येतो आपला, बँक बॅलन्स. हो, साठतच जातो ना ताई. आहे ना. काय तुम्ही गेलता का त्र्यंबकेश्वरला? नाही ना, गेली नाही आज. अक्कलकोटला वगैरे जाणं झालं, पण त्र्यंबकेश्वरला नाही आज. खूप छान अनुभव आहे तुमचा. अक्कलकोटला पण एकदाच गेलो होतो. आहे म्हटलं, जायची इच्छा आहे, पण आता म्हटलं बघू. स्वामींना सांगायचं ना ताई, बोलवा. अक्कलकोटला स्वामींच्या इच्छेशिवाय कोणी नाही जाऊ शकत. आहे ना, बघू म्हटलं आता जाऊ. पण देवीला जातो आम्ही 3 वर्षांनी, कधी 2 वर्षांनी. आता एवढ्यात ना, त्या कोरोनाच्या काळात नाही गेलो बरं का. पण आता मुलगा लहान म्हणतो आपण जाऊ म्हटलं जाऊया. मग तिचं सगळं घेऊन जावं लागतं ना, साज आपला. 3 वर्षातून एकदा गेलं तरी साडी, चोळी, अलंकार ते देवीचे सगळं घेऊन सांगतात ना स्वामी, घेऊन जावं म्हणून. ओटी, चांदीचे जोडवे, विरोधे, मंगळसूत्र नेते मी सोन्याचं. अरे वा, छान करताय तुम्ही. त्याच्यात एवढं तुम्हाला दिलंय देवाने. आहे ना, दिलेले, खरंच दिलेले. मग त्यातलं आपण द्यायचं ना, नाही का. आता एक तर आपण, आपली कुलदेवता आहे ती, आपलं रक्षण करणारी. कुळाची देवी आहे ताई ती. मग कधीच आम्ही गेल्यानंतर मग आमचे बाकीचे सगळे भावकी जायला लागली. माहितीच नव्हतं ना कुठे देवी, कसं जायचं हे माहित नव्हतं. तर ते बघा स्वामींनी कसा मार्ग दाखवला. हो ना. नाही, स्वामी चांगल्या मार्गावर नेतात ना ताई. आम्हाला जाताना एक असा छान पैकी ससा दिसला. ससा आडवा दिसला. आणि अशी काही वाटच बघत होता जसं काय. आणि तिकडनं येताना कोल्हा दिसला. कोल्हा पण शुभ आहे ना. प्राणी खूप शुभ असतो तो. आणि दुसऱ्या वेळेस मोठा मुलगा, आम्ही गेलो, सुनबाईनी पाहिलं नव्हतं. मग तेव्हा मोर आमच्या गाडीवरून पलीकडे गेला. डावीकडून उजवीकडे गेला मोर. म्हटलं चला, आपलं शुभ आहे म्हटलं सगळं. खूप छान अनुभव आहे ताई. आणि अजून जे काही राहिले तुम्हाला म्हणजे आठवले नाही तर ते आठवा, एका कागदावरती लिहा आणि थोडे नंतर मग अनुभव शेअर करा अजून राहिलेले. बरोबर, चालेल. चला, मी शेअर करते ताई. हो, ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा, या ताईंना आलेले अनुभव खरोखरच खूप सुंदर होते. आणि जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करण्याची इच्छा असते ना, तेव्हा खरोखरच खूप सुंदर स्वामी अनुभव देत असतात. आणि या ताईंचे आपल्या चॅनलवर त्या ताईंनी अनुभव शेअर केला आहे. खरोखरच आपल्या चॅनलचं भाग्य म्हणावे लागेल. कारण मोरेदादांच्या काळातील लोक म्हणजे खरोखरच खूप भाग्याचं काम आहे. आणि त्यांना भेटलेली म्हटल्यानंतर अजूनच भाग्याचंच म्हणावं लागेल. तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता.
तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. मला तर या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुम्हाला आलेला एक अनुभव जेव्हा एखादी लोक ऐकतात त्यांना खूप मदत देखील होत असते. आणि जेव्हा तुमचा अनुभव ऐकून एखादी लोक जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये येतात तेव्हा त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव लहान असो किंवा मोठा असो अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.